महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या बहुप्रतीक्षित खाते वाटपानंतर आता मंत्र्यांच्या सरकारी बंगले वाटपाची जोरदार चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, मंत्री आणि राज्यमंत्री अशी उतरंड असलेल्या सरकारमध्ये सरकारी बंगला हा प्रतिष्ठेचा विषय असतो। मात्र मंत्र्यांसाठीचा असाच एक बंगला सध्या चांगला चर्चेत आहे। नेमका कोणता आहे हा बंगला आणि काय आहे त्याची रंजक कहाणी पाहूयात। एका बाजूला सागर, दुसऱ्या बाजूला देवगिरी। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचाही शेजार लाभलेला रामटेक बंगला। समुद्र किनाऱ्याचा खारा वारा पीत हा जुना आणि प्रशस्त बंगला, तसं दिसायला दिमाखदार। पण एवढ्या दिमाखदार बंगल्यात राहायला येण्याकरता कोणताही मंत्री सहजासहजी तयार होत नाही। जो मंत्री येतो त्याच्या मनात धामधूक असतेच। जुन्या धाटणीचं बांधकाम, समुद्र किनारा लाभलेल्या या हवेशीर बंगल्याला ग्रहण लागावं आणि तिथं राहायला येणाऱ्यांना एवढ्या दिमाखदार बंगल्याची धास्ती वाटावी। जो मंत्री इथे राहायला येतो त्याची काही ना काही कारणानं कोंडी होऊन अखेर त्यांना हा बंगला सोडावा लागला, अशी धारणा राजकीय वर्तुळात ऐकिवात आहे। या बंगल्यात जो मंत्री राहायला येतो त्या मंत्र्याची काही ना काही कारणानं कोंडी होते आणि अखेरीस त्याचं मंत्रीपद जाऊन त्यांना हा बंगला देखील सोडावा लागतो, अशी एक धारणा राजकीय वर्तुळात चर्चेत आहे। साल 2000 नंतर या रामटेकनं कुणालाही टेक ऑफ दिलेला नाही। त्यामुळे यंदा महसूल मंत्री झालेल्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या वाट्याला हा बंगला आलाय खरा, मात्र रामटेकचा पूर्व इतिहास पाहता बावनकुळेंच्या गोटात सुद्धा सध्या धाकधूक सुरू आहे। सामान्य प्रशासनाच्या शासन निर्णयानुसार रामटेक चंद्रशेखर बावनकुळेंच्या वाटेला आला खरा, मात्र पंकजा मुंडे आणि बावनकुळेंमध्ये बंगल्याची अदलाबदल होऊ शकते अशी चर्चा आहे। रामटेक बंगल्यात एकेकाळी गोपीनाथ मुंडेंचं वास्तव्य होतं, त्यामुळे त्यांची लेक म्हणून पंकजा मुंडेंचं रामटेकशी भावनिक नातं आहे। त्यामुळे पंकजा मुंडेंना शासन निर्णयानुसार मिळालेला पर्णकुटी बंगला आणि बावनकुळेंना मिळालेला रामटेक यांची या दोन मंत्र्यांमध्ये अदलाबदल केली जाईल असंही बोललं जात आहे। 1978 साली शरद पवारांनी वसंतदादांचं सरकार याच रामटेक बंगल्यात वास्तव्याला असताना पाडलं होतं। त्या धक्क्याची जोरदार चर्चाही झाली। त्याचमुळे गोपीनाथ मुंडेंनी त्यानंतर शरद पवारांकडून हा बंगला मागून घेतला। त्यानंतर मात्र या बंगल्यात येणाऱ्या प्रत्येक मंत्र्याची उतरती कळा, प्रत्येक मंत्र्याचा डाऊनफॉल या रामटेकनं पाहिलाय। रामटेक बंगल्याचा इतिहास। विलासराव देशमुख 1995 नंतर रामटेक बंगला अशुभ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली। 1995ला रामटेकमध्ये विलासराव देशमुख वास्तव्यास होते आणि त्यांचा मोठा पराभव झाला। छगन भुजबळ आघाडी सरकारच्या काळात भुजबळांना हा बंगला मिळाला। तेलगी प्रकरण मोठं गाजलं। स्टॅम्प पेपर घोटाळ्यात भुजबळ यांचं नाव आलं। भुजबळांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। एकनाथ खडसे 2014 मध्ये फडणवीस सरकारचे महसूल मंत्री एकनाथ खडसेंना रामटेकवर मुक्काम होता। भोसरी भूखंड घोटाळ्यात खडसेंवर आरोप झाले। एकनाथ खडसेंच्या पीएवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले। एकनाथ खडसेंना बंगल्यासोबतच मंत्रिपदावर देखील पाणी सोडावं लागलं। दीपक केसरकरांना शालेय शिक्षण मंत्रीपद मिळालं। केसरकरांना रामटेक बंगला मिळाला। निवडणुकीत महायुती पुन्हा आली, पण केसरकरांचं मंत्रीपद गेलं। असा इतिहास असणारा रामटेक बंगला आता बावनकुळेंऐवजी पंकजा मुंडेंना मिळणार अशी चर्चा असतानाच अचानक बावनकुळेंचं कुटुंब रामटेक बंगल्याची पाहणी करून गेलं। यावेळी संकेत, बावनकुळे आणि सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी यांच्यात बंगल्याच्या नूतनीकरणाची चर्चा झाली। त्यामुळे रंगरंगोटी आणि जुनं बांधकाम हटवल्यानंतर बंगला चंद्रशेखर बावनकुळे स्वीकारतायत की पंकजा मुंडे हे पाहणं महत्वाचं असेल। राजकारण हा नॅरेटिव्हवर खेळला जाणारा खेळ आहे। इतर वेळी राजकारणी आपापलं सोयीस्कर नॅरेटिव्ह जनतेत पोहोचवण्याचा खेळ खेळतच असतात, मात्र त्याच वेळी या राजकारण्यांमध्ये सुद्धा काही धारणांचा खेळ खेळला जातो। या रामटेक विषयी सुद्धा अशाच एका धारणेचा खेळ गेल्या काही वर्षात खेळला गेलाय। त्यामुळे यंदा या रामटेकवर राहायला येणाऱ्या मंत्र्याचं राजकीय टेक ऑफ होतंय की इतिहासाची पुनरावृत्ती होत त्यांचंही विमान राजकीय दृष्ट्या क्रॅश होतंय हे येणारा काळच सांगेल। कॅमेरामन धीरजसह मी मनोश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।